गाईज कसं आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर मी आणि मम्मी आज चाललोय डीमार्टला. मला सुद्धा असंच म्हणजे ब्लॉग बनवायला काहीतरी निमित्त पाहिजे होतं आणि मी शाळेतून आलो 12ला, जेवलो आणि अभ्यासाला बसलो आणि मम्मी मला येऊन बोलली की चल जाऊ डीमार्टला शॉपिंग करायची. तर आता चाललोय. आमचं पहिलं ठरलं होतं मम्मीचं आणि माझं की फक्त आम्ही दोघंच जाऊ आणि मामीला मम्मीने कॉल केला होता तर मामी नव्हती येणार. तर चालता चालता आम्हाला मामीचा कॉल आला आणि मामी बोलली की मी पण येते. तर आता आणि मामी तिथं पोचलो. तर तुम्ही विचार करत असाल की बंटीसारखा मामी बरं वगैरे जातो फिरायला. तर विषय कसा आहे, माझे काका आत्या मामी इथं कोण नाही, म्हणजे मामी आहे, काका आत्या मावशी विषयी कोण नाही तर म्हणून मामी जवळ असते. मग मामी बरंच कुठं जायचं असेल तिकडे जातो आम्ही. आम्हीच्या इथून निघालो आणि आता चाललो डीमार्टला. तर त्याला तुम्ही ओळखतच असाल, तुम्ही पहिलावाला ब्लॉग बघितला असेल तर ह्याच्या आधीचा जो मला ओळखत असाल तो कोण आहे. तर नसाल ओळखत, नवीन असाल तर याचं नाव आहे आदित्य. तर आता डीमार्टच्या जवळच आहे, डीमार्टमध्ये गेल्यावरती भेटतो. शॉपिंग करायचे थोडी छोटी मोठी आणि परत जायचं घरी, क्लासला जायचं आहे. फायनली मी डीमार्टपाशी आलो आणि आता आतमध्ये जातो. ते पिशवी वगैरे आणलेत, ते पॅक करून देतात. मग आतमध्ये जाऊ, छोटी मोठी शॉपिंग करू आणि मग जाऊ घरी. तर गाईज आम्ही आतमध्ये आले आणि बाहेरून होतो आणि आतमध्ये आल्यावरती एकदम असं मस्त सुकून वाटतं. AC चालू आहे ना, आतमध्ये खूप बरं वाटतं. तर आम्ही आता धान्य घेण्याचे इथे धान्य घेऊ आणि मग काय असेल ते खायचं त्याचं घ्यायचं आणि मग जायचं घरी. गाईज माझी पहिली शॉपिंग बघायची का तुम्हाला? बघू शकता. तर स्कूलसाठी मी पाऊच घेतलं आहे. माझा पाऊच खराब झाला होता म्हणून मी हा पाऊच घेतला आहे. तर पहिली खरेदी तुम्ही बघितली. तर गाईज फर्स्ट फ्लोअरवरती जेवढं काय खायचं सामान होतं ते घेतलं आणि आता आलो आहे सेकंड फ्लोअरवर कपडे घ्यायला. बघू काय कपडे घेणार आहेत. कपडे घ्यायचे असेल ते घ्यायचे, जायचं. मला तर वाटतं काय मला घेणार नाही. मी जे शर्ट बघितली, टी शर्ट ती मला आवडली पण मला सांगितलं घ्यायचं नाही. पप्पा मला बोलले नको घेऊ, तर नाही घेते. आणि पप्पांनी माझ्या मनातली बात बोलली. मला असं पण CSTला जायचं होतं कपडे घ्यायला आणि पप्पांचा मला कॉल आला रिटर्न की पप्पा बोलले की रविवारी आपण CSTला जाऊन तिकडे कपडे घेऊ. तर मला खूप आनंद होतो आहे. ते इथले कपडे नको, मला CSTला भारी भेटतात. आणि मला ब्लॉग बनवण्यासाठी सेल्फी स्टिक पण घ्यायचं आहे, कारण की हातामध्ये धरल्यावरती ना तर हालतं थोडं फोन, म्हणून मग सेल्फी स्टिक घ्यायचं आहे. तर ठीक आहे, सेकंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर कंप्लीट केला. आता थर्ड फ्लोअरवरती काय वस्तू लागतील ते घ्यायच्या आणि मग घरी जायचं, परत क्लासला जायचं आहे. मी बॅगींच्या सेक्शनमध्ये आलो आहे आणि ही बॅग बघा किती चांगली आहे, एकदम मऊ आहे. मी आलो जसं तिथं घुसलो ना तसं बघू शकता तुम्ही, लय चांगल्या बॅग आहेत. पण आपल्याला नाही घ्यायची आणि एकतर ती लेडीज वगैरे असली तर उगाच कशाला, काय गरज नाही. आणि आपल्याला घ्यायची नाही, आपल्याकडे 3-3 बॅगा पडल्यात घरी. तर काय शॉपिंग वगैरे झाली आणि आमची ट्रॉली ठेवली होती इकडं साईडला. तर ट्रॉली घेऊन चालले आतमध्ये आणि आता काउंटर पैसे देऊ आणि पैसे देऊन मग जाऊ घरी. आणि क्लासला जायला मला फक्त अर्धा तास राहिला आहे. अर्धा तास राहिले. मला लवकर जायला हवं, पटापट चालत. मम्मीला बोलतो रिक्षा करून जाऊ. माझी दुसरी आवडती गोष्ट तुम्ही बघू शकता, ही घेतली मी. आता बिल करून जातो घरी. तर गाईज शॉपिंग बघू शकता तुम्ही, एवढी शॉपिंग झाली. जस्ट आलो आता डीमार्टमधून बाहेर आणि बिल बघा एवढं झालं आहे. आता तुम्हाला काय काय घेतलं ते दाखवत नाही. परत तुम्ही म्हणाल, माझे मित्र बोलतील बाट्या आम्हाला पण चालेल काहीतरी खायला घेऊन, तर म्हणून काय एवढं दाखवत नाही. तर आता थेट जातो घरी. क्लासला जायचं मम्मी बोलते जा, आणि टाईम होऊन गेला आहे. पोचलो तर 1-2 मिनटं राहिलं असेल, 5-10 मिनटं तर जाईल, नाहीतर मग नाही जाणार. असं बी मला जायचं नसतं, कंटाळा येतो जाम. काहीच बघा आमच्या प्रत्येकाकडे पिशव्या येतात आणि माझ्याकडं पण एक पिशवी दिली आहे. बघितली, लय शॉपिंग केली. जड होतं लय, पकडायला जमाना, चालायला बी जमाना. डीमार्टवरून डायरेक्ट मामीच्या इथं आले घरी आणि क्लासला जायचं होतं पण मम्मी मला बोलली आता टाईम निघून गेला तर जाऊन काय फायदा पण नाही,
म्हणून जाऊ नको. तर मी डायरेक्ट आलो मामीच्या इथं. आता बसतो थोडा वेळ आणि मग निघू घरी. गाईच सामान घेतले आणि आता मामीच्या इथं निघाले. मम्मीला अजून नाक्यावरती भाजी वगैरे घ्यायची. आता नाक्यावरती गेल्यावरती भेटतो. तर गाईच मम्मी आणि मामी पण आलती, म्हणजे मामीला पण खायचं आहे 1500 नाक्यावरती भाजी. तर गेलो आणि बॅग वगैरे इथंच राहिली मामीची. तर परत आलो रिटर्न. तर गॅस बॅग घेतली आणि आता परत चालत जावं लागणार आहे एवढ्या लांब. तर आता चाललो आहे पटापट. तर गॅस मी बॅग घेऊन रिटर्न आलो आणि नाक्यावरती 3 बारा मी ये जा केलं, म्हणजे 3 वेळा मागे पुढे फिरलो, पण मला मम्मी कुठेच भेटली नाही. नाहीतर जिथनं मला रिटर्न पाठवलं होतं तिथं ते लोक थांबले असतील माझ्यासाठी, नाहीतर मग काय माहीत नाही. मग आता डायरेक्ट जातो घरी. तर गाईज मी आत्ताच घरी आलो आणि मम्मी काय आली नाही, मला रस्त्यात कुठे भेटलीच नाही. तर मी सरळ सरळ आलो घरी. आता मम्मीची वाट पाहतो आणि थोडा वेळ टी व्ही बघतो. तर हे गाईज टी व्ही बघत होतो आणि मम्मी लगेच आली थोड्या वेळाने. आणि मम्मीने आल्याला जेवण वगैरे केलं आणि आम्ही सर्वजण जेवलो. आणि जेवल्यावरती थोडा अभ्यास होता राहिलेला शाळेचा, तो पूर्ण केला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाय.